व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचा शासन निर्णय दिनांक 2/8/19 अन्वये इतर मागास प्रवर्गासाठी जसे की ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी व कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचा शासन निर्णय दिनांक 29/5/2019 अन्वये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जसे की ईडब्ल्यूएस उमेदवार, ITI प्रशिक्षणार्थी उमेदवारांना शिष्यवृत्ती योजना। चला मग पाहूया। इतर मागास प्रवर्ग ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ओपन ईडब्ल्यूएस उमेदवार प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरता पात्रता निकष असेल: 1. महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर आधार कार्डशी संलग्न जोडलेला असावा. आधार कार्ड आणि आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर. त्यानंतर विद्यार्थ्याच्या बँकेतील खात्याशी संलग्न किंवा जोडलेला असावा. त्यानंतर उमेदवाराने PPP IMC अंतर्गत शासकीय संस्थेत अथवा खाजगी संस्थेत प्रवेश घेतलेला असावा. त्यानंतर उमेदवार हा केवळ केंद्रीय प्रवेश पद्धतीने म्हणजेच कॅप राऊंडने प्रवेशित झालेला असावा. उमेदवाराने प्रवेश घेतलेला व्यवसाय DGT न्यू दिल्ली द्वारा मान्यताप्राप्त असावा. उमेदवाराकडे मागील वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असावे. उमेदवाराने यापूर्वी शासकीय अथवा खाजगी औपचारिक संस्थेमध्ये कोणत्याही अभ्यासक्रमाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच पुढील पात्रता व निकष. 9. उमेदवाराने राज्य, केंद्र, स्थानिक स्वराज्य संस्था, कंपनी किंवा महामंडळे पुरस्कृत केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. उमेदवाराची उपस्थिती आधार संलग्नित बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीद्वारे नोंदवली जाईल. एका कुटुंबातील केवळ पहिल्या 2च अपत्यापर्यंत हा लाभ मर्यादित असेल. तसेच पुढील पात्रता असेल: जर उमेदवार इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी असल्यास उमेदवाराकडे त्याच्या जातीचे, वर्गाचे, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी सक्षम अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र व उन्नत गटात म्हणजेच नॉन क्रिमिलियर मोडत नसल्याचे प्रमाणपत्र असावे व उमेदवाराकडे मागील वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असावे. त्यानंतर उमेदवार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस ओपन असल्यास उमेदवार हा खुल्या प्रवर्गाचा असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असावे. उमेदवाराकडे मागील वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असावे. त्यानंतर इतर मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ओपन ईडब्ल्यूएस या उमेदवारांसाठी उत्पन्नाचे निकष जसे की ओबीसी साठी PPP योजनेअंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध जागांसाठी व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश पद्धतीने घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता विहित केलेल्या प्रशिक्षण शुल्कामधून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमासाठी निश्चित केलेले प्रशिक्षण शुल्क वजा जाता उर्वरित प्रशिक्षण शुल्काच्या 80% इतक्या रकमेची प्रतिपूर्ती विजा भज इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अनुग्य राहील. तसेच ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 2 उत्पन्नाचे निकष आहेत. उमेदवाराचे कौटुंबिक एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख अथवा त्यापेक्षा कमी असल्यास 100% प्रतिपूर्ती अनुग्य राहील आणि उमेदवाराचे कौटुंबिक एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त व 8 लाखापर्यंत असल्यास 80% प्रतिपूर्ती अनुग्य राहील. दोन्ही प्रवर्गासाठी खालीलप्रमाणे कागदपत्राची आवश्यकता असेल जसे की आधार कार्ड, रेशन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र 10वी 12वी इत्यादी. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला. ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी उमेदवार असल्यास नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आणि कॅप राऊंड अलॉटमेंट लेटर व प्रशिक्षण शुल्काची पावती. त्याच पद्धतीने ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी कागदपत्र असतील परंतु ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असणे आवश्यक असेल. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन म्हणजेच महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून अर्ज सबमिट करावा किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिंक उपलब्ध आहे. SC ST प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना. त्यासाठी व्हिडिओचा पार्ट 1 भाग पहा किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक उपलब्ध आहे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.